अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांवर घोडेबाजाराचा गंभीर आरोप केला। विकास कामांच्या अभावामुळे सत्ताधारी पैसे वाटपाचा मार्ग अवलंबत असल्याची टीका त्यांनी केली। पक्षात कोणतीही नाराजी नसल्याचं स्पष्ट करत वंचित बहुजन आघाडीसोबत समन्वयासाठी चर्चा सुरू असल्याचं सपकाळांनी सांगितलं आहे। स्थानिक नेत्यांच्या प्रस्तावानुसार निर्णय घेण्याचे संकेत देत त्यांनी लोकशाही मूल्यांच्या पायमल्लीवरून सरकार जोरदार निशाणा साधला आहे। बाजार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। सत्ताधारी यांनी विकास कामं केलेले नसावेत। सत्ताधाऱ्यांजवळ पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचा प्रभाव कोणताही प्रभाव हा मतदारावर नसेल म्हणून त्यांनी सरसकट हे पैसे देण्याचा धडाका हा सुरू केलेला आहे। आम्ही सरसकट कर्जमाफी मागतोय, ती मिळत नाही, मात्र सरसकट मोठी रक्कम घोडे बाजाराची ही या निवडणुकीतल्या सदस्यांपर्यंत पोहोचत आहे आणि परिणाम स्वरूप जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुद्दे असले पाहिजे ते बाजूला ठेवून घोडे बाजार हा सुरू केलेला आहे आणि त्याचाच एक परिणाम हा अमरावतीच्या निमित्तानं आपल्याला दिसतोय।